5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी अजनी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार ओंकार बाराभाई यांना गुप्त माहिती मिळाली की राहुल पाटील नावाचा युवक आपल्या घरात गांजा ठेवून व्यवसाय करीत आहे। ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे यांच्या मार्गदर्शनात तात्काळ छापा टाकण्यात आला। वसंतनगर डगलस हॉस्टेल रोडवरील धरती गणवीर यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या राहुल पाटीलच्या घराची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान पोलिसांना 5 किलो 246 ग्राम गांजा असा 1,04,920 रुपयांचा अंमली पदार्थ आणि 10,000 रुपयांचा मोबाईल मिळून आला। तपासादरम्यान राहुल पाटीलने हा गांजा आपल्या साथीदारांकडून महेश वांड्रे आणि जय शिववंशी यांच्याकडून घेतल्याचे उघड केले। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दोघांनाही अटक केली। ही कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकारी शिवाजीराव राठोड, रश्मिता राव आणि नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार आणि त्यांच्या टीमने केली। या संपूर्ण कारवाई दरम्यान एनडीपीएस कायद्याचे सर्व नियम पाळण्यात आले असून आरोपींवर कलम 8 क 20(4), 20(2) ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर तपास अजनी पोलीस ठाण्याद्वारे सुरू करण्यात आला आहे। सर, आपल्या अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत एक गांजाची कारवाई झाली आणि नेमकी किती किलो गांजा आणलाय, कोण आरोपी आहे, कुठून आणायचा, कुणाला विकायचा होता, काय पूर्ण माहिती? दिनांक 6/11/2025 रोजी डीबी पथकाचे जे अंमलदार आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली की वसंतनगर येथे राहणारा एक व्यक्ती अवैधरित्या गांजाची साठवणूक करून ठेवलेली आहे। अशा गोपनीय माहितीवरून एनडीपीएस तरतुदींचे पालन करून माननीय वरिष्ठांना माहिती देऊन माननीय पोलीस आयुक्त साहेब, तसेच माननीय सहपोलीस आयुक्त शिवाजी राठोड साहेब, तसेच माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिताराव सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर यांना संपूर्ण या मिळालेल्या माहितीबाबतची माहिती देऊन त्यांचा लेखी आदेश घेऊन त्याप्रमाणे सदर ठिकाणी डीबी पथक, आम्ही स्वतः व पंच फोटोग्राफरसह रेड केली असता राहुल राजेश पाटील राहणार वसंतनगर याच्याकडे 5 किलो 246 ग्राम अवैधरित्या साठवणूक केलेला गांजा मिळालेला आहे आणि तो जप्त करण्यात आलेला आहे। सदर कारवाई दरम्यान त्याला विचारपूस केली असता त्याने सांगितले की सदरचा गांजा त्याच्याकडे महेश दिलीप वांड्रे आणि त्याचप्रमाणे जय संपतलाल शिववंशी यांनी ठेवलेला आहे। तर सदर कारवाई दरम्यान एकूण 1,04,920 रुपयाचा गांजा जप्त करण्यात आला व पोलीस ठाणे अजनी येथे अपक्रमांक 583/25 कलम एनडीपीएस कलम 8 क 20 ब 2 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि इतर तपास सुरू आहे। आणि इतर तपासामध्ये ज्या मूळ ठिकाणाहून यांनी गांजा आणलेला आहे तर ते सुद्धा आरोपी निष्पन्न होईल। तसेच नागपूरच्या जनतेला मला एक आवाहन करायचं आहे की माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्रकुमार सिंगल सरांनी ऑपरेशन थंडर जे राबविलेले आहे त्या अनुषंगाने पोलीस ठाणे अजनी हद्दीत कुठेही ड्रग्सची विक्री होत असल्यास आम्हाला माहिती द्यावी। आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर रेड करू आणि या ड्रग विक्रीला, गांजा विक्रीला किंवा अवैध एनडीपीएसच्या कोणत्याही नार्कोटिक्सच्या पदार्थांना विक्रीला प्रतिबंध घालू। तर याबाबत भीती बाळगायची कोणत्याही नागरिकांना गरज नाही आहे। आम्ही पूर्णपणे हा नशेचा कारोबार नष्ट करण्याची आमच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे शपथ घेतलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, जे अटक आरोपी आहे यांचा काही पार्श्विक रेकॉर्ड समोर आलेला आहे का आणि यांनी विकण्याकरिता नेमका आणला होता का काय? यामध्ये फक्त जय संपतलाल शिववंशी जो आहे त्याच्या विरुद्ध शरीराविरुद्धचे गुन्हे आहे। इतर 2 आरोपी विरुद्ध कोणत्याच प्रकारचे गुन्हे नाही आणि हे आरोपी टोळीमध्ये सदरचा गांजा